रोहितला काहीतरी दिसलंय. इथं आपल्याला एक घरटं दिसले. त्यामध्ये पक्षी आत्ता बाहेर गेल्याचे व्यवसायानिमित्त संध्याकाळी येणार आहेत ते. त्यांना काय शनिवार रविवार सुट्टी नसत्या? नाही 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 तसं काय नसते. सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नव्या रविवारी, एका नव्या सफरीवर. आज आपण सध्या किनी टोल नाक्यावर बसलो आहे. चालू केलं आहे इथनंच, सांगतो तुम्हाला डायरेक्ट नाश्ता करूनच. नाश्त्याला बसले. मिसळ खायला परंपरेप्रमाणे रविवार आहे, रविवार म्हणजे मिसळवार. मिसळ खायला सोय गेले. आणि आज आपण अजून एका गडावर जायचं आहे. अजून एका म्हणजे जो तुम्ही याआधी आम्ही गेलेलो आहे त्याची एक स्टोरी आहे. ते तुम्हाला मला सांगायला आवडेल, पण ते पुढे गेलं. आणि आता आज या रविवारी आपण एक नवीन प्लेस एक्सप्लोअर करणार आहे. तर ते कोणते असणार आहे, कुठे असणार आहे, काय त्याचा इतिहास आहे, हे सगळं आपण बघायचं. त्याच्या आधी आपला आधी पोटोबा मग विटोबा असं म्हटलं जातं. ते करायचं, मिसळ खायची आणि इथनं प्रस्थान करायचं आपल्याला. काय म्हणायचं? चला मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूया आणि एन्जॉय करूया. ठीक आहे. तर 2 तासाच्या प्रवासानंतर आता आपण पोचलेलो आहे वसंतगडाला. आणि आज आपल्या नवीन रविवारी ट्रेक चालू करणार आहे आपण वसंतगडाचा. कराडपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर हा वसंतगड आहे. तर आता आपण सुरुवात करतो आहे. गडाच्या पायथ्याला आपण गाड्या लावायच्या आहेत आणि इथनं पुढं ट्रेक चालू करायचा आहे. तर बघूया आता काय काय आपल्याला बघायला मिळते आणि याचा इतिहास पण काय आहे बघूया. बरेचसे लोक इथं आता सध्या ट्रेकिंगला आलेले दिसत आहेत आपल्याला. आणि सकाळचा वेळ असल्यामुळे इथं वॉकसाठी, एक्सरसाइजसाठी आलेली लोक पण आहेत. ट्रेकच्या सुरुवातीलाच शाळेची मुलं ट्रेकवरून परत येताना दिसायला लागल्यात. सकाळचे 9:30 वाजल्यात, तरीसुद्धा ऊन एवढं लागते आणि तहान लागणार आहे. पाणी बहुतेक सगळं संपणार आहे असं वाटते. आणि आत्ताच दम भरल्यासारखं वाटायला लागला आहे, कारण जास्त चालण्याची सवय आता कमी झाली आमची. आता आपल्याला प्रॅक्टिस करायला पाहिजे रोहित ट्रेक करण्याची. गडावरनं खाली उतरणारी माणसं म्हणाल्यात तुम्ही यायला लेट केला. आता ते असं का म्हणाल्यात ते आम्हाला बी माहीत नाही. आम्ही तर आले दिवसभर गडावर थांबायचं, संध्याकाळी निवांत खाली यायचं या हिशोबानं. तर त्यांच्या या वाक्यामागचं काय रहस्य आहे ते जाऊन आता बघूया. अजून थोडासा पाठ शिल्लक आला आहे, तुम्हाला समोर दाखवतो. बघा वरती बुरुज आणि झेंडा दिसतोय काय, तो गड आहे, तिथं जायचं आपल्याला. यावेळी बऱ्याच दिवसानंतर हे यशा मागे राहिले आणि तुमचं भाऊ लीड कराले ट्रेकला, असा विषय सुरू आहे. मग आपण गडावर भेटू. वसंतगडाचा जर वैशिष्ट्य म्हणायचं म्हटलं तर जे आपले स्वराज्याचे सरसेनापती आहेत हंबीरराव मोहिते यांचं गाव याच्या पायथ्याला आहे, जे की तळबीड आहे.
आणि हीच सगळ्यात मोठी स्पेशालिटी या वसंतगडाची आहे. ट्रेक करत करत थोडंसं वर उंचीवर आल्यानंतर आपल्याला एक खिंड लागतं, ज्याला आपण गणेश खिंड म्हणतोय. या खिंडीचं नाव गणेश खिंड आहे. या खिंडीत आल्यानंतर आपल्याला एक मंदिर लागते आणि ते मंदिर हे समोर आहे. छोटंसं मंदिर आहे. आणि यामध्ये असं पाऊल खोणं दिलेलं आहे. बरोबर या खिंडीच्या पलीकडं तळबीड हे गाव दिसते आपल्याला खिंडीमधून. आणि ह्याच्या अलीकडून जिथून आपण आलो तिथं वसंतगड हे गाव आहे. त्यामुळं अलीकडं पलीकडं अशी गावं आहेत आणि बरोबर त्याच्यामध्ये हा दुर्ग वसलेला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रुपमधले काही मित्र आमच्याबरोबर यायला इच्छुक होते. ज्यांना यशाने बरोबर ही काठी नाही असं काही नाही आहे. कसं आहे, एका गाडीवर ॲटलिस्ट 2 मेंबर लागतातच. असं होतं आहे की असं ट्रिप वगैरे जाताना काहीतरी विषम संख्येतच मेंबर तयार होतात. त्या पोरग्याला पाप नाही दर रविवारी म्हणते भावा तुला नेणार आणि बिन सांगता येते. हे बरोबर आहे का सांग. मला त्यांच्याला त्या लोकांना जे कोणी इच्छुक मित्र होते त्यांना माफी मागून फिटवी करायचा आहे. आय अपोलो चई. थोडं वर आल्यानंतर गडाचे बुरुज क्लिअरली दिसत आहेत. गडाचं सौंदर्य इथनं स्पष्टपणे दिसायला लागले. आणि बरोबर त्याच्या पायथ्याशी तळबीड हे गाव. आता इथं काहीतरी कसली तरी पूजा चाललेली आहे, त्यामुळे काहीतरी आवाज ऐकू यायला लागल्यात. पारायण चाला पारायण चालू आहे. रोहितला काहीतरी दिसले. इथं आपल्याला एक घरटं दिसले. त्यामध्ये पक्षी आत्ता बाहेर गेला व्यवसायानिमित्त. संध्याकाळी येणार आहेत ते. त्यांना काय शनिवार रविवार सुट्टी नसत्या. नाही 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 तसं काय नसते. त्यांचं दिवसाच्या याच्यावर असेल. त्यांचं कसं आहे, नाही तटत. सकाळी जायचं, संध्याकाळी यायचं, 4-12 करायचं, रोज उडत. 8-4 करायचं. हां, रोज आकाशात उडायचं. चिंचोळी अशी वाट ज्यातून रोहित जातोय. रोहित, एक्सपिरियन्स कसा वाटतोय तुला? आता आपल्याला गडाच्या नैसर्गिक पाहायला लागलेलं आहे. आपण ऑफिशियली म्हणू शकतो की इथनं गड आता सुरू झाला आहे. आणि परत एकदा असं मला म्हणायचं आहे की हा सीझन तसा ट्रेक करायचा नाही आहे, उन्हाळा असल्यामुळं. कारण पावसाळ्यात जर ह्या प्लेसेस जर कवर करायला बघितल्या तर अतोनात ढीग असा भारी एक्सपिरियन्स तुम्हाला मिळणार 200%. आता जरा हिरवगार दिसायला लागले. गडाची उंची तशी 920-930 फुटाच्या आसपास आहे. आणि ट्रेकिंगसाठी हा सोपा दुर्ग म्हटला जातो. इझी टू मॉडरेट. त्यामुळं थोडी वयस्कर लोक पण ट्रेक करू शकतात आणि छोटी मुलंसुद्धा. जसं की आपण सकाळी बघितली, जशी सकाळी शाळेतली मुलं ट्रेक करत आलेली. त्यातल्या हा एका मुलग्यानं एवढं कॉन्फिडंटली उत्तर दिलं. 15 मिनिटाचा ट्रेक आहे म्हणते तू. पायऱ्यांवरून जाता जाता एक छोटंसं मंदिर आपल्याला समोर दिसायला लागलं आहे. आणि वर जर बघायला गेलं तर ही तटबंदी, जी गडाची मेन तटबंदी आहे.
हा जो समोर दिसते तुम्हाला तो गडाचा मेन दरवाजा असावा आणि या दरवाजाचं फक्त आता अवशेष म्हटलं तर एक उंबराचं दिसतोय आणि या दरवाजाचा जो भारदस्त जो दरवाजा आहे त्याची एक खोबणी इथं आपल्याला पाहायला मिळते. आत्ता फक्त त्याचा उंबराच वाचलेला आहे आणि दोन्ही साईडला दरवाजातून आत आल्यानंतर या देवळ्या. फायनली आपण गडावर पोचलेलो आहे आणि गडावर आल्या आल्या समोर आपल्याला एक बोर्ड दिसतोय ज्यावर आपल्याला गडाचा पूर्ण नकाशा दिसतोय. तो नकाशा मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो, पण त्याच्या आधी आपण बघूया बरोबर समोर हा फडकत असलेला स्वराज्याचा झेंडा. आपण मेन दरवाजातून जेव्हा आत येतोय त्यानंतर आपल्याला बरोबर लेफ्ट साईडला एक मंदिर लागते जे मारुतीचं मंदिर आहे. समोर जसं तुम्हाला दिसतंय छोटंसं मंदिर आहे. बऱ्याचशा गडांवर आपल्याला प्रवेशद्वाराजवळ मारुतीचं मंदिर दिसते. जसं जर तू नोटीस केलं असलं तर होय, जवळजवळ प्रत्येकाचं नाही पण जवळजवळ बऱ्याचशा गडांवर हे असतेच. आणि बरोबर समोर गेल्यानंतर दरवाजातून आपल्याला हा गडाचा नकाशा दिसतोय ज्यावर जेवढ्या वास्तू किंवा जे काय बघण्याची ठिकाणं आहेत ती सगळी इथं दिलेली आहेत. जसं की पायरी मार्ग, गणपती मार्ग, सॉरी गणपती मंदिर. तर आपल्याला नकाशात एक नंबर इथं आहे जिथनं आपण आता वरती आलो. हे 2 नंबर आहे गणपती मंदिर जे आपल्याला आत्ता लागलं. 3 नंबर आहे मारुती मंदिर जे आपण आता गणपती मंदिर आपल्याला त्या साईडला आहे येताना लागलं नाही का ते? हां ते ते पायरी. 3 नंबर मारुती मंदिर आहे ते आत्ता आपण समोर बघितलं. माझ्या मागं जो बोर्ड दिसायला तुम्हाला हा वसंतगडाच्या ग्रामपंचायतीचा बोर्ड आहे. ते तुमचे स्वागत करावं लागेल आणि बरोबर त्याच्या बरोबर बाजूला हॉटेल आहे जी की एक चांगली गोष्ट आहे. हॉटेलच्या आत गेल्यानंतर आम्हाला ही लोक भेटली, टीम वसंतगड. वसंतगडाच्या पुनरुभारणीमध्ये ह्या लोकांचा खरंच लय मोठा म्हणजे एकदम मोलाचा वाटा आहे. की असं बांधकाम करणारे आपल्याला माणसं नक्की कुठे भेटतील. म्हणलं गड फिरायच्या आधी ह्यांच्याकडनं गड जाणून घेऊया तोडे आणि त्या मग बाहेर पडूया. अतिवृष्टीमध्ये बुरुज ढासळला. तो ढासळल्यानंतर जवळजवळ 20-25 फूट दगड खाली घरगळत गेली. ती 150-100 किलोची दगड सगळ्यांच्या सहकार्यानं म्हणजे कॉलेजचे कॅम्प असतील, विविध संस्था असतील, प्रत्येकानं व्हिजिट दिली आणि प्रत्येक रविवारी यायचं, त्यांना विनंती करून हे प्रत्येक छोटा दगड आज लहान मुलांच्या पासून वयोवृद्ध माणसांच्या पर्यंत प्रत्येक दगड वरती नेण्यात आला आणि प्रत्येक दगड वरती नेल्यानंतरच मग चुना घाण्याचा थाट आपण सगळा मांडला. प्रत्येक दगड वरती गेला, चुना घाण्याचा सगळा आपला जो सेटअप आहे तो रेडी झाला आणि त्याच्यानंतर आपण बांधकाम चालू केलं. पण याचा फायदा तुम्ही लक्षात घ्यायचा, तुम्ही बघाल ना, जर आपण तो तटबंदी म्हणजे बुरुज आहे तो जर बांधला गेला नसत, त्याच्या बाजूला असलेला दरवाजा आहे तो 100% त्याची आयुष्य जे आत्ता जे आयुष्य आहे आपण त्याला म्हणून 300 वर्ष राहील, 400 वर्ष राहील, तो निश्चितपणे जर बुरुज बांधला नसता तर काही वर्षातच तो ढासळला असता. कारण कसं राहते, बांधकामाच्या शेजारचं बांधकाम जर ढासळलं तर दरवाजाला निश्चितपणे सपोर्ट राहत नाही आणि ते जाणार होतं. पण आज केलेल्या कार्याचं इतकं समाधान आहे आणि लोकांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला. कारण काम असं दिसतंय, लोक समोर दिसायचं प्रत्येक रविवारचे व्हिडिओ. खरं तर प्रसिद्धीसाठी कोण काम करत नाही, पण प्रसिद्धी केल्याशिवाय सुद्धा लोकवर्गणी येत नाही. हाही भाग आहे, त्यामुळं दाखवायला लागतंय. हे काम चालू आहे, लोकांना दिसलं पाहिजे प्रॅक्टिकली. सगळी कागद आपण राजकारणी लोकांना कागदावरतीच विहिरी बांधायचं आणि कागदावरतीच बांधकाम पूर्ण करायचं. आपल्याला प्रत्यक्षात सगळं दिसलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्या गोष्टी आज आम्ही पाणी घातलं, आम्ही लाईव्ह केलं की कळावं की हो आम्ही फक्त म्हणजे पावसाळ्यात झाडं लावत नाही तर पुन्हा एप्रिल-मे मध्ये आम्ही त्याचं संवर्धन सुद्धा तितक्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने करतो. म्हणजे कामातला पारदर्शकपणा जो आहे ना तो सगळ्यात त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. आज टीम वसंतगडचा अकाउंट आहे, आपण पावती पुस्तक वगैरे काय छापलं नाही, पूर्ण पारदर्शक कारभार व्हायसाठी डायरेक्ट ट्रान्झॅक्शन म्हणजे QR कोड असेल किंवा गुगल पे नंबर असेल, तुम्हाला जे अमाऊंट हवे कधी तुम्ही बघू शकता की मी आज अमाऊंट पाठवलं तुम्ही बघू शकता एवढं. आणि हिशोब तितक्याच पद्धतीने एकदम पारदर्शक, ट्रान्सपरंट, सगळं जे काम आहे ना ते पूर्ण ट्रान्सपरंट. यामुळे लोकांचा विश्वास आहे. आज जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं गाळ काढण्याचं काम, त्यासाठी लोकांनी खूप मोठा प्रसार, आपण लोकांना माणसं लावून तो गाळ सगळा काढला, पैसे देऊन काढला. आज बरेच लोक आहेत ज्यांची शिवछत्रपती संभाजी महाराजांच्यावर निष्ठा आहे, पण ते काही कारणास्तव इथे येऊन नाही काम करू शकत. मग त्यांनी आर्थिक स्वरूपात आपल्याला मदत केली.